की जसा म्हणले सकाळी सकाळी सूर्य निघतो असा सूर्य निघाल्यासारखं त्या ठिकाणी हनुमंताचं आगमन झालं, किंवा म्हणले एखाद्या वासुकीच्या डोक्यावर जसा म्हणले मणी असतो तो मणी चुरून चलायला निघाला, अशा प्रकारचा हनुमंत दिसला। आले आले पर्वताचे माथा देखता कांत राक्षसा चित्ता धीर सर्वथा नगर। अशा प्रकारचं उड्डाण त्या हनुमंताचं आलं। कुठं आलं? पर्वताच्या माथ्यावर आलं महाराज। हा काय नेहमी बसलेला आहे पायथ्याशी, पर्वताच्या माथ्यावर हनुमंताचं उड्डाण आलं, पण पायथ्याशी बसलेल्या काय नेहमीची अवस्था कशी झाली ऐकू। डोळा पडली झापडी हाता पडली वेगळी पडली मनाची मुरा कोंडी नावेच भवंडी त्यासी आली। हनुमंताचं उड्डाण माथ्यावर, पण पायथ्याशी बसलेल्या साधूला चक्कर आली, त्या ठिकाणी झांज आली, डोळे झाकू लागले, अशी अवस्था काळनेमीची झाली। सकळ जन्माचे निज सकळ जन्माचे निज सार मजा जोडो आले साचार आणि मी दुचित पामर आठवण नाही कार्याची श्रीराम जय राम राम। आणि पहा या ठिकाणी काळनेमी विचार करू लागला, रे सगळ्या अनंत जन्माचं या ठिकाणी माझं साकडं फेकणार आहे, काय वेळ आलेली आहे आणि मला काय झालंय, मला का माझ्या कार्याची आठवण नाही, काळनेमी विचार करू लागला। मग सावधानी पायी विचारूने आपुलेच देई आणि मग सावधानी पायी विचारूनी आपुलेच देई मने मज झाले काही आठवण नाही कार्याची श्रीराम जय राम राम। तेवढ्यात म्हणले काळनेमी सावध झाला आणि म्हणले मला काय वेळ लागला का काय, आता म्हणले या ठिकाणी मला माझ्या अनंत जन्माचं या ठिकाणी साळ फेडून घ्यायचंय, माझं या ठिकाणी अनंत जन्माचं या ठिकाणी पातकाचा नाश होणार आहे आणि मी म्हणले काय वेड्यासारखं बसलो, काळनेमी विचार करू लागला।